नमस्कार. आज आपण 1 वर्षाच्या पुढील बाळासाठी पौष्टिक आणि चविष्ट डाळ खिचडी बनवणार आहोत. ही खिचडी पचायला सोपी असून प्रोटीन, विटॅमिन्स आणि फायबरने भरपूर आहे. यासाठी लागणारे इंग्रेडियंट्स: अर्धी वाटी तांदूळ, 2 चमचे मूग डाळ, गाजर, बटाटा, टोमॅटो, थोडे मटार, जिरे, लसूण, 1 हिरवी मिरची, हळद, मीठ, तूप आणि पाणी. सर्वप्रथम अर्धी वाटी तांदूळ आणि 2 चमचे मूग डाळ स्वच्छ धुवून घेऊ. धुतल्यानंतर कुकरमध्ये थोडेसे तूप घालून तांदूळ घालायचे आहेत. त्यात बीट, मटार, बटाटा, वाटाणे, टोमॅटो, गाजर असं सर्व भाज्या घालून थोडेसे तूप घालायचे आहे आणि 3-4 शिट्ट्या काढायच्या आहेत. आता कुकर थंड झाल्यावर हे मिश्रण आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि तूप गरम करून त्यात अगदी छोटासा मिरचीचा तुकडा, लसूणच्या 2-4 पाकळ्या, जिरं, हळद आणि हे मिश्रण ओतून घेऊन चांगले मिक्स करूया. गरम पाणी ओतून झाकण ठेवायचे आहे. 5 मिनिटे शिजले की आपली डाळ खिचडी तयार. त्यात थोडेसे मीठ आणि कोथिंबीर घालायचे आहे. वरून साजूक तूप घालून आपण बाळाला द्यायचे आहे. बाळ 1 वर्षाच्या आत असेल तर मीठ आणि मिरची अवॉइड करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.